Hello, welcome back, children, to the next session of our lesson, that is 2.4, An Epitome of Courage. Epitome of Courage या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मागील पाठातील भागामध्ये आपण एक प्रथितीय शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या बालपणापासून ते शैक्षणिक वाटचालीपर्यंत व त्यांच्या शारीरिक अडचणीपर्यंत कशी त्यांनी फाईट दिली याविषयी चर्चा केली होती. आता आपण पान नंबर 63 वरून दुसरा परिच्छेद या व्हिडिओमध्ये सुरुवात करीत आहोत. जसं की हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन हिज प्लॅनेट was very uncertain. The prognosis was bad, and the doctors said they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to Jane Weil. Hawking says that, ironic as it may sound, it is at the dismal stage he began enjoying life the most. This he says was because he started living life for the moment and continued his doctoral research work with the renewed वायगा. मित्र हो, प्रस्तुत परिच्छेदामध्ये आपल्याला असं समजून येतं की स्टीफन हॉकिंग यांचं आयुष्य पुढं चाललं होतं आणि इथे एक शब्द वापरला आहे की ही हॅड लेफ्ट ऑन धिस प्लॅनेट. प्लॅनेट म्हणजे ग्रह, थोडक्यात पृथ्वी. वॉज व्हेरी अनसर्टन, म्हणजे त्यांचं जीवन किती वर्ष किती काळ आहे हे मात्र अनिश्चित अशा प्रकारचं होतं. प्रोग्नोसिस वॉज बॅड. प्रोग्नोसिस द फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन. थोडक्यात रोगकारणाचे निदान व पुढील तपशील असा त्याचा अर्थ होतो. आणि ते रोगाचे निदान आहे व पुढील त्याच्याविषयी केलेला अंदाज आहे हा फार चांगला नव्हता, म्हणजे थोडक्यात वाईटच होता. तरी देखील डॉक्टर सांगतही होते की आता आम्ही या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. अनडॉन्टेड, नॉट अफ्रेड ऑफ मिसफॉर्च्यून, म्हणजे दुर्दैवाला न घाबरणारा असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो. दुर्दैवाला न घाबरणारा स्टीफन यांनी ठरवलं, डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड even got engaged to a Jane Weil. जरी आपल्यावर ही मोठी शारीरिक आपत्ती कोसळलेली आहे आणि तरी देखील त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये संशोधन करण्याचं निश्चित केलं. आणि नुसतं तेच निश्चित केलं नाही तर त्यांनी जेन वाइल्ड या मुलीशी आपला विवाहसुद्धा केला. हॉकिंग says that, ironic as it may sound, आणि ते नेहमी म्हणत असत
की अडचणी, कठीण जे प्रसंग आहेत यामध्ये नेहमीच धीराने तोंड दिलं पाहिजे. आणि मग त्यांनी आपलं जीवन हे आनंदाने घालवायला सुरुवात केली. This, he says, was because started living life for the moment and continued his doctoral research work with the renewed vigor. आणि अशा पद्धतीने त्यांनी आपला डॉक्टरल रिसर्च जो होता, त्यांनी निवडलेल्या जो विषय होता त्याच्यामधलं जे संशोधन होतं ते त्यांनी करायला सुरुवात केली आणि ते पुढे चालूही ठेवलं. कोणत्याही शारीरिक अडचणीचा त्यांनी या ठिकाणी बाऊ केला नाही व आपलं काम अतिशय निष्ठेने, निकराने पुढे चालू ठेवलं आणि त्या मोठ्या जोमाने त्यांनी काम केलं. आता इथं विगॉरचा अर्थ जोमाने, तितक्याच उत्साहाने अशा अर्थाने आपण घेऊ शकतो. In the meanwhile, the disease worked its way into the Stephen's body and left him disabled. He began to studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair and was rapidly losing control on his hands and speech. The study of black holes sparked his imagination with bright ideas. He made many epoch-making enhancement statements that shook established theories. Scientists believe that the universe began with the Big Bang. To explain this concept better, Stephen invented what is known as Lie algebra. मित्रहो, हा मुद्दा आपण पाहत असताना आपल्या ध्यानात येईल की हळूहळू स्टीफन यांच्या शरीरावर या रोगाचा प्रभाव वाढू लागला होता आणि त्यांच्या शरीराला बऱ्यापैकी आता जडत्व प्राप्त झालं होतं. त्यांचे हात, त्यांचे पाय अथवा त्यांच्या शरीराला हालचाल करण्यामध्ये मर्यादा येत होत्या. नवे खूप अडचणींना सामना करावा लागत होता. तरी देखील त्यांचं अध्ययन, रिसर्च त्यांनी चालू ठेवला होता. ते ब्लॅक होल्स म्हणजे काय? कृष्णविवर. थोडक्यात की एक अशा ज्याला आपण म्हणूया की एका कृष्णविवरामधून, एका अंधारमय जगतामधून असलेल्या विश्वाची निर्मिती झाली असेल असा सिद्धांत ते मांडण्यासाठी PhD या संशोधनपर अभ्यासाचा भाग करत होते. आणि याच काळामध्ये ते चाकांच्या खुर्चीवर जखडून गेले. चाकांच्या खुर्चीवर त्यांना बसावं लागलं कारण त्यांचं शरीर आता हालचालींना अजिबातच सपोर्ट करत नव्हतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ द ब्राईट आयडियाज. आणि हा जो कृष्णविवराचा जो प्रकार आहे हा त्यांच्या संशोधनपर अभ्यासाला एक प्रकारे महत्त्वाच्या अशा मार्गावर नेऊन ठेवणारा होता. मित्रहो, ब्लॅक होलची संकल्पना लक्षात घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. एक मोठासा
फुटबॉल आपण पाहिला असेल. आता ब्लॅक होल्स म्हणजे काय? फुटबॉल आपण हातामध्ये घेतला आणि पाहिलं तर तो मोठा गोल आहे, त्याच्या बाहेर सर्व ठिकाणी सूर्यप्रकाश व्यापलेला आहे. आणि जर आपण एक त्याला होल केलं, एक छिद्र पाडलं आणि त्याच्या आतमध्ये सूर्यप्रकाश नाही, त्याच्या आतमध्ये सूर्यप्रकाश नाही, ती एक पोकळी आहे. आणि अशा प्रकारच्या पोकळीतूनच हे विश्व निर्माण झालं आणि यातूनच ब्लॅक होल थिअरी निर्माण झाली, असं त्यांना एका सिद्धांताद्वारे मांडायचं होतं. म्हणून तुम्हाला मी एका फुटबॉलचं उदाहरण दिलं. आणि या सिद्धांताला प्रस्तुत करण्यासाठी त्यांनी बिग बँग नावाची एक थिअरी, एक सिद्धांत, एक भाग संशोधित केला. आणि ते करण्यासाठी त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्याचं नाव होतं लाई अल्जिब्रा. आता मित्र हो, तुम्ही स्क्रीनवर जर पाहिलं असेल किंवा तुमच्या पुस्तकातल्या पानावर पाहिलं असेल तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग तुम्हाला अतिशय प्रसन्न मुद्रेने, प्रसन्नतेने हसतायत आणि एका खुर्चीवर ते जखडून बसले आहेत, परंतु चेहऱ्यावर त्यांच्या एक प्रकारची प्रसन्नतासुद्धा दिसते आहे. पाठीमागे तुम्हाला संगणक, कॉम्प्युटर अशी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा दिसत आहेत आणि अशा पद्धतीनं ते कसं काम करत असावेत याचा अंदाज तुम्हाला आला असेल. मित्रहो, या स्टीफन हॉकिंग या शास्त्रज्ञांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. म्हणजे ते अगदी 1.5-2 वर्षापर्यंतसुद्धा टी व्हीवर आपल्याला पाहावयास मिळाले होते. दो कन्फाइंड टू द व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव्ह अ फिंगर अँड विथ द कम्प्युटर ही हेल्प हिम टू एक्सप्रेस हिज थॉट्स. आता या सगळ्या गोष्टींची अडचण निर्माण झाल्यानंतर यांचे विचार, यांचं सिद्धांत, यांचं संशोधन किंवा अभ्यासाचा जो भाग किंवा जे काही त्यांना व्यक्त करायचं असेल तर ते आपल्या बोटांच्या काही हालचाली करू शकत होते. त्या हालचालींच्या माध्यमातून टच स्क्रीनचा उपयोग करून कॉम्प्युटरच्या मदतीने आपले मतं, आपली व्यक्त ते करत होते. डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. आणि डॉक्टर हॉकिंग इज ॲन ऑथॉरिटी ऑफ प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स, की एक प्रकारे सखोल अभ्यास असलेले, गाढा अभ्यास असलेले असे ते व्यक्तिमत्व होतं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन बेस्टवड ऑन हिम. ही इज अ फेलो ऑफ रॉयल सोसायटी. आणि त्यांना अनेक अशा मानद पदव्या, बेस्टवड याचा अर्थ बहाल केल्या होत्या, बहाल करणे, बेस्टवडचा अर्थ बहाल करणे होतो. मित्र हो, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की ते वेगवेगळ्या पद्धतीने आपलं काम करत असताना अभ्यास, संशोधन करत होते आणि या संशोधनाचाच एक भाग म्हणून त्यांना डॉक्टरेट, मानद पदवी त्या ठिकाणी बहाल करण्यात आल्या होत्या. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. रॉयल सोसायटी म्हणजे जी राज्यकर्ते किंवा जे असतात त्यांच्या एका ह्याचे ते सोसायटीचे सदस्य होते, समितीचे सदस्य होते. अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. आणि ते युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेचे सुद्धा ते सदस्य होते. मित्र हो, आपण पाहिलं की कशा प्रकारे डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे काम करत होते, कशा प्रकारे त्यांना जीवनामध्ये अडचणी आल्या, परंतु ते त्या कामामध्ये कुठेही थांबले नाहीत. नाउ वी विल प्रोसीड विथ द पेज नंबर 64, दॅट इज इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाइन्स इक्वल इन इंटेलिजन्स, Dr. Hawking is a very humble man, a simple,
down to the earth man. He has authored many books dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. His writing is full of wit and humor. His style is so lucid that non-scientists can also understand them. His book, A Brief History of Time, is one of the best-selling books of our times. मित्रहो, या प्रकारच्या अडचणीमधून पुढे जात असताना डॉक्टर हॉकिंग यांच्याबद्दल काही विशेषणं इथं वापरलेली दिसत आहेत की आइन्स्टाईन यांचा जर संदर्भ जोडायचं म्हटलं तर ते इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता याच्याशी जोडला जातो, परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे अतिशय विनयशील, अतिशय नम्र अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते. त्याचबरोबर त्यांनी काम करत असताना अनेक पुस्तकांचे लेखन केले. या पुस्तकांच्या लेखनामध्ये त्यांनी जी भाषा वापरली, लेमॅन म्हणजे सामान्य माणूस, हे सामान्य माणसाला सुद्धा ती समजेल आणि त्यांच्या संकल्पना त्यांच्या समजून मनामध्ये येती कशा आहेत त्या समजण्यासाठी त्यांनी सोप्या सोप्या पद्धतीनं अतिशय साधी, सोपी, ओघवती भाषा वापरून लोकांना समजेल. इवन इफ की ज्यांना काय म्हणूया आपण टेक्निकल किंवा विज्ञानविषयक बाबींची ओळख नाही, अशा लोकांना सुद्धा इन अ ल्युसिड स्टाईल, सो ल्युसिड म्हणजे सुबोध, सोप्या पद्धतीने, स्पष्ट पद्धतीने अर्थबोध होईल अशा पद्धतीने त्यांनी त्या आपल्या मुद्द्यांचा वापर केल्याचं दिसून येतं. आणि त्यांचं एक पुस्तक आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक ऑफ आवर टाईम. त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, हे सर्व या पुस्तकाचं फार मोठी विक्री झालेलं ते पुस्तक होतं. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स about having the dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism. Quintessence याचा अर्थ होतो उत्कृष्ट उदाहरण, एक मोठे उदाहरण. ऑप्टिमिझम याचा अर्थ आपण घेऊ शकतो या ठिकाणी दुर्दम्य असा आशावाद, की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे एक दुर्दम्य आशावाद असलेले मोठे किंवा उदात्त असं उदाहरण आहे. नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आय ट्राय अँड लीड ॲज अ नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मेनी. ते म्हणतात की माझ्यावर हे खूप मोठं संकट, शारीरिक संकट जरी असलं तरी मी माझं जीवन, आयुष्य हे सामान्य पद्धतीनेच जगण्यामध्ये नेहमी प्रयत्न केला आहे आणि मी कधीही या अशा प्रकारच्या माझ्या शारीरिक स्थितीची तक्रारही केली नाही आणि अशा गोष्टींसाठी मी कधीही त्रास करूनही घेतला नाही. माझं जीवन मी अतिशय शांतपणे नेहमीप्रमाणे जगत आलो. डॉक्टर हॉकिंग firmly believes that in the next millennium the science will discover the core secrets of the universe, its origin, its history, and maybe even the predict his ultimate demise. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all those brave people who, in spite of being disabled, strive to their best. डॉक्टर हॉकिंग असं म्हणतात की भविष्यकाळामध्ये काही शतकांमध्ये किंवा अनेक वर्षांमध्ये ज्याला आपण म्हणूया,
विज्ञान खूप मोठमोठे रहस्य आपल्या सर्वांसमोर मांडेल, जगासमोर मांडेल. आणि त्यामध्ये या जगाची उत्पत्ती, या जगाचा केंद्रबिंदू, त्याच्या संदर्भात असलेला इतिहास आणि त्याच्या संदर्भात केलेली काही भविष्यातील कथने सुद्धा, त्याच्या विनाशासंदर्भातली कथने सुद्धा कदाचित आपल्यासमोर विज्ञान पुढे मांडू शकेल. आणि अशा प्रकारे डॉक्टर हॉकिंग ज्या पद्धतीने शारीरिक दुर्बलतेवर मात करून आपलं संशोधनाचं कार्य, वैज्ञानिक कार्य पुढे करत होते, असे अनेक लोक आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. त्या सर्व शूर, धीरोदत्त अशा लोकांना आपण मानाचा असा सलाम केला पाहिजे, कारण या लोकांच्या संशोधनामुळे जगभरामध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली आहे. सो मित्रहो, we have completed here the text of this lesson, that is 2.4 IN Epitome of Courage. We will have workshop session in the next part of your video. So go through the lesson from the first line to the last line, top to bottom. Read the lesson silently. Underline the words that are occurred new in this lesson, and write down the English meaning as well as Marathi meaning, and go through the lesson once again. We will see the English workshop of this lesson for the next part of this video. So thanks a lot for now.